कोण बाई? बाईने सांगितलं मी किरात आहे. काय गाठोड्यात? माझ्या मुलाचं पार्थिव आहे. बाई, मेलेली माणसं मशानात नेत असतात. न्याथे प्रधानजी, मांडी खालचा बाण काढा. कोणाचा बाण आहे? सुमंत नावाच्या प्रधानजीनं सांगितलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा बाण आहे. या नगरीचे राजा अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र त्यांचा बाण आहे. हो, मग त्यांनी माझं पोरग मारलंय. बाण घेऊन आली. जेटची गरज नाही, वकिलाची गरज नाही, साक्षी नाही, पुरावा नाही, काय नाही, सगळं हजरच. ह्याच बाणानं मारलं आणि तो बाण प्रभू रामचंद्राचा होता. सुमंतानं बराच प्रयत्न केला मिटवण्याचा, मिटलं नाही. आताच्या काळातला असतं तर 1-2 कोटी रुपये दिल्यावर घरी गेली असती. किती दाखवायच्यात पेपरवर? महाराज वात्सल्यावर, देवाच्या पलीकडची आपल्या वात्सल्यावर जिची निष्ठा आहे ती मरण पत्कारीन, पण उलट मांस खाणार नाही. तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. चला, अजूनही या देशात आई नावाचा दर्जा आहे, म्हणून देश शाबूत आहे, म्हणून देश शाबूत आहे. तुम्हाला एक सांगू का? प्रत्येक गावात एक सती असते आणि प्रत्येक गावात एक साधू असतो आणि त्या दोघांच्या जीवावर अख्खं गाव तरत असते. अख्खं गाव, अख्खं गाव. बापू यावर या, यावर या, वर या, वर या, यावर या. एक जण म्हणला, महाराज सती ओळखायची कशी? कसं बापू? ओळखायचीच नाही, ती तिच्या आचरणानं सती असते, ती तिच्या आचरणानं सती असते. माझ्या माईंनो, लोपामुद्रा नावाची स्त्री प्रभू रामचंद्राच्या पाया कधीच पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडत होते. तर तिच्या सतीत्वाचा पुरुषार्थ, तिच्या पातिव्रत्याचा पुरुषार्थ काय होता? ती आपल्या पतीच्या दिवसात 3दा दर्शन घेत होती, म्हणून जगाचा बाप तिचं दर्शन घेत होता. तिची देवावरी सत्ता. एवढ्या मोठ्या पुरुषार्थी तुम्ही आहात. हा पुरुषार्थ आहे. 59 वर्षाच्या नंतर एका व्यक्तीनं संन्यास घेतला. 59 वर्ष वय झाल्यावर संन्यास घेतला. कपडे कोणतीच नाही घातली, फक्त अंगात बनेल आणि कमरेला टावेल गुंडाळला. याच्यानंतर आजही त्या साधूला दुसरे कपडे नाहीत. 59 वर्षाच्या नंतर बापू आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. बायकोनं टावेल आणि ते बनेल तिथे ठेवलं होतं. अंग पुसून बनेल घातलं, टावेल गुंडाळला आणि बाहेर आल्याच्या नंतर घरात प्रवेश करायच्या अगोदर बायकोला माय म्हणला, निघून गेला. महाराज, त्यानं जरी बायकोला माय ही उपमा दिली असेल, पण तिनं नवऱ्याला नवराच मानलं. आस्थागत आजचा विषय सांगतोय, आजचा. ती बाई रोज सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा, लेकरांना डबे वगैरे काय असेल ते काम करायचं आणि स्वतः जेवायच्या अगोदर एका ताटामध्ये एक पोळी असेल, एक भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल, जे त्या दिवशी जेवायला केले ते ताटात ठेवायचं. तुळशीचं पान ठेवायचं, त्याच्यावर एक दुसरं पात्र ठेवायचं, पाणी फिरवायचं आणि एकच म्हणायचं, जेवा पती परमेश्वरा. दुसऱ्या दिवशी सकाळी पात्रात काहीच नाही. महाराज, नवऱ्याच्या नावानं समर्पित केलेलं अन्न पतिदेवाच्या मुखात जात होतं. महाराज, हा पतिव्रतेचा पुरुषार्थ आहे. म्हणून एक सती प्रत्येक गावात आहे, म्हणून गाव शाबित आहे. ज्या दिवशी गावातली सती संपत असते त्या दिवशी गावाची दशा सुरू होत असते. आणि गावात कुणीतरी एक साधू असतो. बापू, साधू भजन करतो म्हणूनच असतोय असं नाही. गळ्यात 10-15 माळी येत म्हणूनच साधू असतोय असं नाही. टिळे टोपी माळा हे तो देवाचे कपाळ. कोणाला म्हणायचं साधू? एका व्यक्तीनं सांगितलं, महाराज आळंदी नाही, देहू नाही, पैठण नाही, पंढरी नाही, आतापर्यंत कुठलाही देव पाहिला नाही, कुठल्या गंगेचं स्नान केलं नाही, कुठल्या देवळात डोकं वाकवलं नाही. मग केलं काय? सकाळी स्नान झाल्याबरोबर कोण्याही देवाचं दर्शन न घेता मायबापाचं घेतो आणि सकाळची भाकरी बांधून शेतात जातो. संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर हातपाय धुतल्याच्या नंतर पहिलं मायबापाचं दर्शन घेतो आणि मायबापाला ताट लावल्याशिवाय आतापर्यंत जेवलोच नाही. समोरच्या सिद्धांतिकानं सांगितलं, 1 कोटी महाराजापेक्षा श्रेष्ठ तू आहेस.
एका नाही, एका कोटी महाराजापेक्षा तो श्रेष्ठ आहे. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाऱ्या पाया पडतात त्याच्या. हा पुरुषार्थ आहे महाराज चांगलं वागण्याचा. अशी सात्विक लोक ज्या गावात शिल्लक असतात, जास्त असतात, किंवा एक जरी असला तरी ते गाव स्थिर राहत असते. बाईनं सांगितलं, प्रभू रामचंद्राने माझा मुलगा मारलाय. सुमंतानी लाख प्रयत्न केले पण बाई ऐकत नव्हती. बाई बाईच होती, ती बाई होती. पुढे गेल्याच्या नंतर आतमध्ये गेले. प्रभूला सांगितलं, प्रभू एक अनुचित प्रकार तुमच्या हाताने घडला, तुम्ही एका किराताचा मुलगा मारला. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, मंदिरात जागून काढली रे, मला झोप नाही, माझ्या हाताने काम चुकीचं झालंय. चला बाई दारात आहे. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काल परवा 2-4 दिवस महाराष्ट्रात बापू पाऊस पडला. हा पैशावाल्यानं पाडा का? वरच्यानं. हा शास्त्रज्ञानं पाडा का? नाही. हा पुढाऱ्यानं पाडा का? नाही. हा डॉक्टरांना पाडा का? नाही. हे आपल्या महाराजानं पाडा का? कोणी पाडाय? वरच्यानं. म्हणजे निसर्गाचा पर्जन्य कालाचा आस्तुकाल नसताना सुद्धा विश्वाचा मालक पाऊस पाडतो. म्हणजे सगळे बदल करायची ताकद मृत्युंजय त्याच्यात आहे. देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. तुम्हाला आणि मला एक सोपी व्याख्या सांगू का? तुम्ही आणि मी इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे? ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्यानं दोन्ही हात छातीवर ठेवले आणि एका लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या बाईच्या पुढे मान घालून वाकलेला आहे. माफी मागितली. तिनं सांगितलं, देवा मी तुला माफ करणारी कोणी नाही आणि शाप देणारी कोणी नाही. माझ्या बाळानं तुझं वाईट काय केलं तर सांग रे देवा. एखाद्या पावन स्त्रीकडे, या भारतातल्या पवित्र स्त्रीकडे वक्र दृष्टीनं पाहिलं का? कोणाच्या घरची वस्तू उचलली का? या तोंडानं कोणाला वाईट बोललाय का? नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, तो शूद्राच्या कुळात जन्माला आला. तो दोष आमचा आहे. श्रीमद भागवतात एक पुरावा आला बापू. कालिया नावाचा सर्प, त्याची पत्नी सांगत होती, आज जा शरण देवाला. ते म्हणला, शहाणपणा करू नको, मेलो तरी हरकत नाही पण याच्या पाया पडणार नाही. याच्या म्हणजे कृष्णाच्या. रगील होतं ते. जीव गेला तरी तोंडातून रक्त येत होतं तरी कृष्णाच्या पाया पडणार नाही. बायको देवाला म्हणली, आमच्या मालकाला जरा कळत नाही, मी पाया पडते. तर बायकोल म्हणला, तुला जर त्याच्या पाया पडायचं असेल तर माझ्या नावाचं कुंकू पुसून टाक. काय रगील होतं पा. मही बायको म्हणून त्याच्या पाया पडूच नको. देव म्हणला, पाय ग किती रगीले? म्हणला, कसला रगील? मी रगीले का? अरे तुरच बोललो देवाला, मी रगीले. भगवान म्हणले, रगील नाही तर काय? यमुनेमध्ये विष टाकतो, तुझ्या वेशानं गायी मरत्यात, वासरं मरतेत. ते म्हणला, देवा हिशोबात बोल. अरे तुरच जरा हिशोबात बोल म्हणले देवा. भगवान म्हणले, काय? ऐक म्हणले, मी यमुनेत विष टाकतो याबद्दल दुमत नाही, पण मला सर्पाचा जन्म कोणी दिला? कालिया कोणाला म्हणत होता? कृष्णाला. मला सापाचा जन्म कोणी दिला? भगवान म्हणले, मी दिला. सापाला दात कोणी दिले? भगवान म्हणले, मी दिले. विषाचा दात कोणी दिला? मी दिला. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश रे. जे का मग एक शूद्राचं पोरग भजन करते, याच्या करता मारतोस? येतो मी, येते मी. माय काय देऊ? एकच काम कर, तुझे 4 माणसं देऊन माझ्या मुलाला मशानापर्यंत नेऊन घाल. भजन करणाऱ्या पोराचा पुरुषार्थ किती मोठा होता बापू. मृत्यू प्रभू रामचंद्राच्या हाताने आला. खांदा द्यायला कोण होतं माहिती? दशरथ राजाचे प्रधान सुमंत महाराज. खांदा देण्यासाठी कपडे काढे आणि किराताच्या पोराला खांदा दिला. लाहोर चित्र ससे धरणाऱ्या बाईचं पोरग खांदा दिला. अंत्यविधी करता एका पवित्र गंगेत नेलं आणि भडाग्नी दिला. छातीवर टेकला अग्नी. महाराज ज्या वेळेला तो भडाग्नी नावाचा अग्नी पुत्राच्या शरीराला लागला,
त्यावेळेला बाईचं इथलं मेमरी कार्ड उघड, हे नाही. गावडेजी तोंडानं दिल्या जातोय तो शाप असतो आणि इथून दिल्या जातो तो टळटळाट असतोय. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, कोणाचाही टळटळाट घेऊ नका. पंढरपुरातल्या मालकाने पांडवांना वाचिण्यासाठी दुर्योधनाच्या कमरेला फुलाचा हार गुंडाळला. कटके बापू. बाईनं पोराकडे डोळे उघडून पाहिलं तर नखापासून शेंडीपर्यंत पोरग वज्राचं झालं, मांडीपासून बेंबेपर्यंत हाडा मासाचं राहिलं. कोण भेटलं होतं रे वाटात? सुदामा माळी होता. माळी नव्हतं म्हणले द्वारकेतलं काळ होतं. डोळ्यातले 6 थेंब हातावर पडले पाण्याचे. प्रवीणजी साईची 6 थेंब जमिनीवर सांडले. तोंड बंद होता, हृदयाचं कार्ड उघडलं आणि गांधारीच्या हृदयातून एक टळटळाट पडला. 5 वाचिण्यासाठी 100 मारतोस, तो एकही वाचणार नाही. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. वारकऱ्याचा पुरुषार्थ किती? एका वारकऱ्याचे पोहे खाल्ल्यामुळे वज्र वाचला, नातू आता देवाचा. महाराज टळटळाट देवाला सुद्धा फेडावा लागला. पुन्हा सांगू, पतिव्रतेपेक्षा नायिका श्रेष्ठ असते. या विश्वाच्या पाठीमागे मागे एक नायिका होऊन गेली की जिने सूर्याला चुटकी वाजली, तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत कपाळावर बुक्का लागणार नाही, वैधव्य पत्करणारच नाही. तिचं नाव आहे चंद्रसेना. अमृताचा कलश आणून ठेवला होता. महाराज त्या अमृताचा कलश सप्लाय करणारे भुंगे विश्वातल्या 1 नंबरच्या संन्याशानं मारले. शाप नाही दिला, पुरुषार्थ तुटून गेला. मारुतीरायाची शेपटी पुरुषार्थ होती. रामेश्वरला जा, मारुतीरायाला शेपटी नाही. अरे तुला तुझ्या प्रभूचं जीवन जगण्यासाठी मार्ग सांगितला, पण तू माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस, तुझा एक पुरुषार्थ राहणार नाही. आणि म्हणून रामेश्वरला शेपटीत निघून गेली. टळटळाट आहे, जगातल्या 1 नंबरच्या संन्याशाला फेडावं लागलं. दुसरा टळटळाट आहे का? असे माझ्या वाचनात 500-600 टळटळाट आहेत. तुम्ही 2 महिने कीर्तन ऐका ना, रोज 2 दिवस टळटळाट उचलत. येडा बाळ्या जरी इतकं सांगल तर अभ्यास करणारे महाराज किती सांगतील याचा विचार करा ना तुम्ही. मग अभ्यास का त्याच्या इतका? पुन्हा एक टळटळाट आहे का? माझ्या घरी येऊन फक्त सन्मान स्वीकारायचा होता. आमची लोक कधी कधी चुकीचं सांगतात. चंद्रसेना म्हणले मारुतीराय, मारुतीरायाने माझ्या पलंगावर यावा, प्रभू रामचंद्राने माझ्या पलंगावर यावा, माझ्याशी विलास करावा, मला भोग द्यावा, असं नसतं रे सुमळ्या. जी नवऱ्यासाठी अमृत प्राप्त करणारी बाई असे शब्द कशी वापरेल? तिची एक इच्छा होती, जगत्रया भास्करो तेजो सब कांतिस्तते वचा मम नारायणो भ्रतारे वच प्राप्त. जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत एकदा देव माझा पती व्हावा, इतकी इच्छा मात्र प्रगट केली. हा तिचा भाव आहे, हे तिचं नाविन्य आहे, हा तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ आहे. पण महाराज त्याच्यावर प्रेम असणारी बाई पलंगावर न येता विश्वाच्या मालकांना अंगठा लावला आणि पलंग मोडून टाकला. बाईन तोंडात नाही शाप दिला. टळटळाट. ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला बाण लागल आणि इहलोकातली यात्रा संपल. तोच जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाला आणि प्रभास नक्षत्रावर जरा नावाचा पारधी आला आणि या पारद्याने भिल्ले विंधिले शारंगधर. त्याच अंगठ्याला बाण लागला आणि द्वापार युग संपलं, कलीला आरंभ झाला आणि माझ्या विश्वाच्या बापाला स्वतःची जीवन यात्रा संपावं लागली. टळटळाट म्हणतात टळटळाट. सांग का एक पुन्हा? एका बाईचा नवरा मारला पंढरपुरातल्या मालकाने. मारायची गरज नव्हती, मिटवायची ताकद होती. 2 भावाचं भांडण लागलं. मोठ्याल्या माणसाला बोलल्यावर एकान गोळी घेऊन जावा का? मोठ्या माणसाचं काम आहे 2 भावायचं मिटवायचं आणि त्यांचा कारभार सुरळीत करून द्यायचा. एकाला राज्य दिलं आणि एकाला मारलं, वालीला मारलं. बाईनं काय म्हणली? देवा, माझ्या संसार रूपी रथाला 2 चाक आहेत, एक पती आणि पत्नी आहे, पण पती नावाचं चाक मोडून टाकलंच देवा. हा रथ लंगडा झाला रे, लक्षात ठेव देवा. हृदयावर हात ठेवला आणि टळटळाट सुटला. तुझाही संसार नीट होणार नाही.
जगाचा बाप महालात आणि लेकरू झाले रानात. पोराचा बाप आलेशान बंगल्यात आणि पोरग पळसाच्या पानावर टाकले. महर्षी वाल्मिकांच्या आश्रमावर सीताईसाहेब प्रसूत झाल्या नदीच्या कडेला आणि पळसाच्या पानावर लेकरू ठेवले. पळसाच्या पानावर. महाराज टळटळाट. देवाच्या बापाला चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या बापानं एका बाईचं पोरग मारलं. आता शेवटचा बस झाला आता. मलाही एखाद्या वेळेस म्हशीच्या वाघरावानी सुधरत नाही. गाईचे वासरं चांगले असतात. वाघार हिरवं दिसल्यावर दूध कळत नाही त्याला. हा, पण इतका हसू नका. मला जर वाघारू म्हणत असाल तर मग वाघाराचं कीर्तन ऐकणारे हो ना. आमच्यावर घेतल्यावर खसखस पी कधी यायची. दशरथ राजाने श्रावणाला मारलं. गावडेजी बापू माय बापाला डोळे नव्हते. राजाने जाऊन सांगितलं तुमचा पोर मुलगा मृत्यू पावला. अरे राजा आहेस तू. केलं रे आमचं वासरू. आणि प्राण सोडता सोडता जाता जाता 2 हंस शरीरातून बाहेर पडले आणि त्या हंसाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. आणि तो थेंब टळटळाट होता. आम्हाला एक असताना जवळ नव्हता रे. आम्हाला एक असताना जवळ नाही. तुला सुद्धा अशी गती प्राप्त होईल. 4 मुलं झाले पण अंतकाळाच्या वेळेला एक पण नाही. 4 पुत्र राया दशरथा. देवाच्या बापाला टळटळात. देवाचा बाप कोण? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र विश्वाचा देव आहे. आणि विश्वाच्या देवाचा बाप दशरथ राजा. याला जर टळटळाट झाल्यामुळे 4 पुत्रापैकी एकही हजर नाही. टळटळाट सहन करायचा नाही. बाईचं पोरग पेटून दिलं गंगेत. इथपर्यंत आलतो. किराताचं पोरग पेटलं त्या बाईचं. आणि मुलगा पेटल्याच्या नंतर वापस निघताना एकटा धोरडा पाहिला. जळालास का रे बाळा? हे बाळा उलट दुःख झालं रे बाळा. बाळा लेकराच्या हाताने आईचा अंत्यविधी व्हावा. बाळा विश्वाच्या मालकानं न्याय चुकीचा केला रे. बाळा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने आपल्यासाठी चुकीचं काम केलं रे बाळा. तुझ्या हाताने माझं व्हावा पण माझ्या हाताने मुलाचा अंत्यविधी झाला. या माईला काय दुःख असेल रे बाळा. त्या मुलाच्या अग्नीच्या ज्वाळा पाहत 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 रस्त्याने चलत होती. जगाचा बाप तिच्याकडे पाहत होता. नवे नवे एका हाताला प्रभू रामचंद्रानं धरलं होतं आणि एका हाताला सुमंतानं धरलं होतं. आणि स्वतःच काळीज पेटून देऊन आई गंगेतून बाहेर पडते. त्यावेळेला तिला जगाचा बाप दिसत नव्हता. विश्वाच्या बापाचा प्रधान दिसत नव्हता. तिला जळत्या ज्वाळेमध्ये स्वतःचा पोटचा बाळ दिसत होता. आणि हृदयातून एक ध्वनी निघला आणि विश्वाच्या मालकाला टळटळाट लागला. तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. पण माझा बाळ गेल्याच्या नंतर जितकं दुःख मला होईल तितकंच दुःख तुझ्या मायबापाला होईल. हा जगाचा बाप मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एक कर्माचं गाठोडं घेऊन मथुरेत जन्माला आला. बरोबर 2 घंटे 4 मिनिटाच्या नंतर मायबापाला सोडून यशोदेकडे जावं लागलं. 11 वर्षे 53 दिवस जगाचा बाप मुलगा मायबापाला पाहायला भेटला नाही. सामान्य दुःख आहे. पण जावा कोणाच्या घरी लागलं ते पहिल्या कडव्यात सांगितलं. भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुदेव महाराज, प्रभु रामचंद्र भगवान
बार घुमाए बार घुमाए